पुढे चालू तसं झालं काय. मित्रांनो, प्रभूचे लहानपणीचे फोटो आहेत आणि पाहूयात आपण. पहिला फोटो कुठला आहे काय ह्यो? पहिला फोटो हे इथला आहे बघा. बर बर. बघितला का हे? हा हे परबो आहे. बर हे माझी मोठी मुलगी आहे बर. आणि ही माझ्या भावाची मुलगी आहे त्याच्या बरोबर. हा हा हा. म्हणजे त्याच्या बरोबरची. आता तिला 2 मुलं आहेत. बर बर. आणि त्याच्यानंतर हे सूरज आहे आणि हे दोघांमध्ये आमचा हे परबो आहे. बर. हे परबो आहे. हा त्याच्यानंतर इकडं सांगतो तुम्हाला, हे 2 जण भाऊ आहेत. बर. हे परबो आहे, हे सूरज आहे. हा आणि त्याच्यानंतर ही 2 जण आहेत, सूरज आणि ही परभू. बर. आणि हा एक परभू. तिकडे मी साताऱ्याकडे होतो त्यावेळेस त्याला ती मोबाईल होता माझ्याकडे, ऊस तोडायला गेलो. बर. ती मोबाईल घे म्हणलं त्याला. मोबाईल म्हणजे लहानपणीपासून आवडीचा आहे. छान आहे ते बघा ना. म्हणजे छान दिसतोयच तो, पण मोबाईल पण आवडीचा आहे लहानपणीपासून. दिलता, तर त्यांनी मोबाईल घेतला होता. मी म्हणलं तू आतापासूनच मोबाईल घेतो का? त्याचा पप्पाला लयच हाऊस. आणि तू मधला फोटो त्याचाच आहे का तू? हा, हे पण त्याचाच फोटो आहे. बर बर. कृष्णाचा. साज काढून काढलेला आमच्या आईनं. बर बर. म्हणजे मुलगा झाला होता म्हणून खुशी झाली होती ना त्यावेळेस. बरोबर. तर ही फोटो आहे त्याच्यामध्ये. असं वाटत नव्हतं की असं होईल पुढे म्हणून. बघा ना आता एवढा स्ट्रॉंग दिसतो इथं, इथं स्ट्रॉंग दिसतो, इथं कसं दिसतं. कोणी म्हणलं का याला आजार होईल म्हणून? नाहीच. इथं कसं दिसतोय, कसं वाटतंय. फक्त 8 वर्षापर्यंत असं झाल्यावरच झालेलं आहे सगळं. बरोबर. म्हणजे लहानपणी असं काय न गुटगुटीत होतं. बघा ना आता याच्यावरच दिसतंय ना की असं वाटतच नाही ना काही. आता ही पण मुलगी बघा माझ्या भावाची, आणि हा पण बघा, काही वाटतंय का? ही मोठी मुलगी. पण आता पुढे चालून झालं, त्याला काय करणार आहे. मांडीवर घेतले 2 भाऊ बघा किती छान दिसते. परभून घेतलंय भावाला. हे 2 जण भाऊ, सूरज आणि परभू. या आठवणी जाग्या होतात का लहानपणीच्या? काय का मला आता याच्याकडे बघितल्यावर वाईट वाटतं त्याच्यावर बघितल्यावर. 8 वर्षाच्या पुढे कसे झाले ते, असा आनंद वाटला होता आम्हाला झाला तेव्हा. मित्रांनो, लहानपणीचा प्रभू आणि त्याचा जो भाऊ आहे, त्याचे आई वडील आहेत, परत घरातले सर्व मेंबर आहेत. हात मारत आवाज ते फुटू येते. आठवण येते दादा. आम्ही लय पैसे लावले त्याला, लय प्रयत्न केले आम्ही. जे हॉस्पिटलला नेलं, औरंगाबादला याला, त्याच्यासाठी आम्ही बिल्डिंगवर भाकरी मागून खायला पैसा नव्हता तर आम्हाला खायला काय राहत नव्हतं. विकत रक्त म्हणायचं होतं. आम्ही बिल्डिंगवर जाईनी भाकरी मागून आणून काही. पुढे चालू तसं झालं काय करावं त्याच्या नशिबाला. तुम्ही रडू नका. तुम्हाला एवढंच सांगणं राहील की त्याच्यात जी धमक आहे ना, तो कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये कमी पडून देणार नाही. आणि तो त्याच्या कष्टानं खेळतोय आणि तो 100% काय ना काहीतरी मोठं काहीतरी करणार. तो 100%. आम्हाला मोठं व्हायचं काय नाही पडलं, पण त्याच्या जीवनाचं त्याची वाढ व्हावा. बरं. त्याला रक्त वाढावा त्याच्या जीवनात. महाराष्ट्राला हे पण सांगू इच्छितो ते कोणाला बी आपण आपल्या मुलासाठी करतायत. त्यांनी जिंदगीमध्ये जे केलंय, धनाची काय नाही आम्हाला. त्याच्या आयुष्याच्या स्वतःच्या उपचारासाठी करतोय तो. सगळं कोणी काही नेत नाहीये. बाकीचं काय नाही आम्हाला, ते आयुष्यासाठीच, बाकी दुसरं काय. त्याच्या जिंदगीचं चांगलं व्हावं, त्या जीवनाचं चांगलं झालं. आम्हाला तितकाच आनंद आहे तुमच्या आशीर्वादाने. तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो. आणि एक सर्वसामान्य घरातल्या प्रभूला सपोर्ट करा, एवढीच विनंती आहे.